आलं का बरोबर? MA - 3PL/32 झाले. मॅम 3PL/16 येते बहुतेक. 16 येत आहे. इथे 2 आहे आणि हा L आहे. 2 आणि L इथे घालवले. बरोबर आहे. करेक्ट आहे बरोबर आहे मॅम. ना? हा. हो. ओके. आता नाही -3PL/32 आलाय. आता ह्या ह्याच्यावरती ही जी इंटरनल मोमेंटची डायग्राम आहे ही आपल्याला सुपरपोज करायची आहे. रिमेंबर, आय एम कॉलिंग इट इंटरनल मोमेंट. आय एम नॉट कॉलिंग इट एक्सटर्नल रिएक्शन. आर यू गेटिंग मी? What do I mean by internal moment? It means I have taken section just to the right of the beam, inside the beam, and I have found out that moment to be -PL/32. Okay? So if that moment is -3PL/32, what should be the moment reaction? What should be the moment reaction at A? It has to be of the same type. -3PL/32. ही इथे जी मोमेंट रिएक्शन येणार आहे, इट्स गोइंग टू बी द सेम एज दिस. ओके. सो if I write down that equation from the right or from the left, I have to get the same answer. So I consider sigma MA and I consider the section here and write down the equation from right to this section. Okay. So I have moment equal to -3PL/32 is equal to the reaction R. This is RA. Okay, I have put it. Just enlarge it. I can't see it myself. This should have been RB. This should have been RB. So RB is the right reaction into L, upward reaction, so sagging moment, minus P into L/2. P is the force, L/2 is the distance. So I get RB is equal to P/2 minus 3, I should write PL, divided by PL/2. Divided by L. आलं का बरोबर हे उत्तर? 13P/32 हे मी जरा कॉपी करताना 13P/32 आलंय का? MC 3PL/16 येते. 3PL/16 MC 2PL. हा हे लिहायला चुकली. एकदा व्हेरीफाय करा. हो मॅम. P/2 मायनस 3P/32 येते. 3P/32 येते. 32 येते. करेक्ट आहे. करेक्ट आहे मॅम. 3P/32 का हो, 13P/32? 13P/32. 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 ओके. हो. सो हे RA पाहिजे. काय माझं ना कॉपी पेस्ट करताना गोंधळ झालेला आहे बरं. हा RA बरोबर आहे का आता? हा कसा काढणार आहोत RA? RB काढल्यावर RA कसा काढणार आहोत आपण? RA plus RB is equal to P. P minus RB. बरोबर. त्यामुळे 32 minus 13, 11 P/16. ओके. मागे आपण सोडवलेलं आहे, सो यू कॅन कम्पेअर द व्हॅल्यूज विथ दोज आन्सर्स. आता इथे मी तशीच डायग्राम काढली आहे. रिमेंबर, दिस पार्ट इज इंटरनल मोमेंट. सो व्हॉट इज द मोमेंट रिएक्शन ऍट A? किती येणार मोमेंट रिएक्शन? नाही सांगता येते? मॅम, RA is equal to P minus RB ना? नाही RA is equal to P minus RB. बरोबर. मग 23 P/32 येणार ना? 32 minus 13. चुकलंय का काहीतरी? जरा एकदा व्हेरीफाय करा. हे किती RB बरोबर आहे का? मॅम MC 3PL/16 येते, ते 32 नाही येत. 3PL बाय हा का? MA का? नाही, बरोबर आहे.
थांब आपण मागचं बघू ना, म्हणजे आपलं बरोबर आहे का नाही कळून जाईल आपल्याला. मी शेअर करूया. इथे केलाय ना आपण प्रॉब्लेम सॉल्व. काय रे, कोणाचा आवाज येतोय? हा प्रॉब्लेम आहे ना. इथे एम ए किती आलाय? 3PL/16 आणि मी तिथे किती म्हटलंय? 3PL/32. बरोबर आहे. व्हॉट यू से इज राईट. 16 आहे. एकदा फक्त व्हेरीफाय करा प्रॉब्लेम. 16च येते. 3PL/32 घेतला आणि 3PL/16 16च आहे ना. ओके, 16. आय विल करेक्ट इट. इथे 16 पाहिजे. 3PL/16. MC equals to 3PL/16. हा. MC इज इक्वल टू 3PL/16. म्हणजे इथेही 16 येणार आहे आणि मग ते आन्सर्स बदलतील आपली. बर, मग आता किती आलं हे उत्तर? 16 आल्यावर P/2 मायनस 3P/16 म्हणजे 8 उणे 3 5 आलं का? 5/16 आलं. 5/16 बरोबर आहे आता. हा, मग आता आरे किती येणार आहे? आय थिंक दिस इज करेक्ट. बरोबर लिहिलंय. 11P/16 बरोबर आहे का? हो सर. 11/16. ओके, फाईन. ही मोमेंट डायग्राम कळली. हा, आय वॉज आस्किंग ही हा एम ए जर का -3PL/16 आहे तर मोमेंट रिॲक्शन किती आहे ए ची? काय रे बोला. +3PL/16. प्लस नाही, ती 3PL/16च येणार आहे. हा जो मोमेंट दाखवलाय हा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आहे का सॅगिंग हॉगिंग आहे? हॉगिंग आहे. हा, म्हणजे दिस इज नॉट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, इट इज हॉगिंग मोमेंट. बरोबर. मग हॉगिंग मोमेंट ज्या वेळेला असतो त्यावेळेला सपोर्ट रिॲक्शन कशी असायला पाहिजे? ऍज आय सेड, हा जो हॉगिंग मोमेंट आहे ना, हा कसा असणार आहे? इट इज गोइंग टू गिव्ह राईज टू रिॲक्शन खाली लागेल ना मग फिक्स. हा बघा, असा इथे आपल्याला कर्व येणार आहे, हा असा येणार आहे. ते ना असं फार आता कळलंय का? उलटा येणार आहे ना हा कर्व. हॉगिंग म्हणजे हो का नाही? लेफ्टला अँटी क्लॉकवाईज आणि राईटला क्लॉकवाईज. बरोबर ना? हो का नाही? मुलांना उत्तर द्या. हो मॅम. हा, मग आता हा एम ए मी कुठे घेतलाय? हा जस्ट टू द राईट. जस्ट टू द राईट हा कुठला मोमेंट आला? क्लॉकवाईज आला का अँटी क्लॉकवाईज आला? या एंडला क्लॉकवाईज आला. करेक्ट. मग ह्या एंडला कसा येईल तो? अँटी क्लॉकवाईज. मग इथे मोमेंट कसा येतो आपल्याला? ए ला अँटी क्लॉकवाईज येतो ना? सॅगिंग. यस. सॅगिंग नाही रे बाबा, हॉगिंग येतो. सॅगिंग कसा केला? मी ते लिहिलं ना हॉगिंग. त्यामुळे इथे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जो येतो तो हॉगिंग आहे, कारण त्याच्या राईटला क्लॉकवाईज आहे. घोळ नका घालू. इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये घोळ नाही घालायचा. आपण ज्या वेळेला इंटरनल मोमेंट बद्दल बोलतो तेव्हा तो सॅगिंग हॉगिंग असतो आणि इंडिव्हिज्युअल मोमेंट असतो तो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असतो. ठीक आहे. इंटरनल हा नेहमी पेअर मध्ये आलेला असतो. आता कळलंय का हे, का अजून काही एक्सप्लेन करायला हवं? परत आता इथे हा जो मोमेंट आहे, एकदा सांगा ना परत. काय काय सांगू परत? मोमेंटचं कळलं. आता तुम्ही ते परत ते सॅगिंग हॉगिंग सांगितलं त्याच्यानंतरचं सांगा ना. सॅगिंग हॉगिंगचं मी काय सांगितलं की इथे हा नाही, त्याच्यानंतर हे का? हे इथलं सांगत होते ते पीच्या इथलं. ओके. आता MAB आपल्याला PL/4 आला. बरोबर. आणि हा जो इंटरनल मोमेंट आहे ह्याचा पण इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे ऍक्च्युअली मोमेंट जो असणार आहे
सेंटर म्हणजे मिडस्पॅनला, तो हा एवढाच मोमेंट असणार. ओके. हा. आय एम नॉट गोइंग टू कन्सिडर द एंटायर मोमेंट. म्हणून तुम्ही जर का ह्या शेअर मध्ये बघितलं ना, अर्लियर शेअर मध्ये, तर मी कशी काढलेली होती डायग्राम, हा निगेटिव्ह मोमेंट आणि इथून इथे गेले होते आणि मग हा मोमेंट आपण कॅल्क्युलेट केला होता. किती आला होता हा मोमेंट? एम मॅक्स 5 PL/32. आता 5 PL/32 म्हणजे आधीचा मोमेंट इथे फ्री मोमेंट किती होता? 8 चोक 32, 8 PL/32. 8 PL/32 चा झाला 5 PL/32. म्हणजे जे कॉम्पेन्सेशन झालं ना, ते ह्या पॉझिटिव्ह मुळे झालं. हा जो निगेटिव्ह पार्ट आहे ना, हा कॉम्पेन्सेट झाला ना, त्यामुळे हा जो राहिलेला आहे हा PL/4 पेक्षा कमी राहिला, 5 PL/32 एवढाच राहिला. आणि इथे Okay. किती मोमेंट आहे? इथे 3 PL/16 आहे. तो लिनियरली चेंज. कळलं का हे? आणि मग शेअर फोर्स डायग्राम पण काढता येईल. आता अजून एक प्रॉब्लेम घेऊया. आता हा प्रॉब्लेम मी तुम्हाला चेक करायला सांगणार आहे बरोबर आहे का नाही. मी फक्त क्विकली जाणार आहे. हा सगळं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड प्रॉब्लेम दॅट वे. स्पॅन आहे ABC आणि लोडिंग कसं आहे? AB स्पॅन 4 मीटर, BC स्पॅन 4 मीटर, CD ओव्हरहँग आहे ऑफ 2 meters. On span AB, there is uniformly distributed load 3 kilonewton per meter. On span BC, uniformly distributed load 4 kilonewton per meter. And at the free end of D, there is 4 kilonewton moment. 4 kilonewton force, downward force. आता आपल्याला 3 मोमेंट वापरायचा आहे. देर आर 3 सपोर्ट्स. फ्री एंड ला जो फोर्स आहे याचा काही परिणाम होणार आहे का बी वरती? विल देयर बी एक्सटर्नल मोमेंट अवेलेबल ऍट सी? नो मॅम. There will not be any external moment, but internally there will be moment. Why? Because this 4 kilonewton into 2 meter distance is going to give rise to this moment which I have shown here. कळलं का? So this is completely internal moment. तर हा इंटरनल मोमेंट असल्यामुळे टू द राईट पण इंटरनल मोमेंट असणार आहे सीच्या अँड टू द लेफ्ट पण इंटरनल मोमेंट असणार आहे. आणि व्हॉट टाइप ऑफ मोमेंट इज दिस? इट इज अगेन हॉगिंग मोमेंट. ओके, तो आपण वरती जो दाखवला तसाच हॉगिंग मोमेंट इथे पण असणार आहे. तर आता मी परत शेप घेते हा हॉगिंग मोमेंटचा. तर आता हा जो हॉगिंग मोमेंट आहे ना, हा आपण इथे आणूयात आणि हा रोटेट करूयात. हा हॉकिंग मोमेंट असणार आहे तुम्हाला इथे जो आहे तो. कारण हे खाली जात आहे त्यामुळे ह्या इथे टेन्शन ऍट द टॉप असणार आहे. तर हा हॉकिंग मोमेंट सी वरती असणार आहे जो मी इथे दाखवलेला आहे या इथे. ओके, आता लेट्स गो टू AB अँड BC. आता वी हॅव टू कन्सिडर AB टू बी सिम्पली सपोर्टेड. आता BC टू बी सिम्पली सपोर्टेडच घ्यायचा आहे, पण वी ऑल्सो हॅव टू कन्सिडर दिस निगेटिव्ह मोमेंट. हे लक्षात घ्या. आता AB वरती मोमेंट येणार आहे WL²/8 बिकॉज ऑफ L of 4 and 3 which I have calculated here, WL²/8. आणि MBC काढायचा असेल तर दॅट इज अगेन WL²/8, 4 into L², 4² divided by 8. So that is the moment over here. So if I consider now, once again, remember this equation that we have written, that is free moment equation, is of internal moments. It is not of external moments. Okay. So what is the external moment at A? Come on, tell me what is the external Zero. moment at Zero. A? Zero. So what will be the internal moment at A? Zero. Zero. Now let's talk about B. What is the external moment at B? Zero. Zero. Internal moment zero है का नॉन झिरो है? थोड़ा विचार करा आणि सांगा. इंटरनल मोमेंट बी ला झिरो आहे का नॉन झिरो आहे? काहीतरी असेल.
नॉन नॉन झिरो झिरो असणार आहे. नॉन झिरो असणार आहे. साधा विचार करायचा की इथे हा सपोर्ट काढला तर हे असं सॅग होणार आहे, ते मी सॅगिंग उलट करतेय म्हणजे तिथे हॉगिंग मोमेंट आला. खालून पुश केलं ना, खालून पुश केल्यावर काय हॉगिंग मोमेंट आला. हं? आता Okay. सी ला एक्सटर्नल मोमेंट किती आहे? 4 into 2. एक्सटर्नल. इट्स अ रोलर 4 into सपोर्ट. 2. It's a roller Zero. support. There is no external moment at C. But 4 into 2 is the internal moment. लक्षात ठेवा, इंटरनल आणि एक्सटर्नल तुम्हाला कळलं नाही तर हे सगळंच गोंधळ होईल तुमचा. सो दिस इज इंटरनल मोमेंट. म्हणून तुम्ही बघितलं तर मी हे वेगळ्या कलरनी दाखवलंय, ब्लू कलरनी दाखवलंय. आय हॅवंट शोन इट विथ ब्लॅक. बिकॉज दिस इज द सपोर्ट मोमेंट, इट इज एक्सटर्नल मोमेंट. आता एबी ला काय करतोय आपण? हा जरी इंटरनल असला तरी आपण अज्युम करतोय एबी सिम्पली सपोर्टेड आहे. मग आपण बीसी सुद्धा सिम्पली सपोर्टेड आहे असं अज्युम करतोय. पण मग हे इथे मोमेंट आहेच ना, इंटरनल मोमेंट. म्हणून तो मी इथे दाखवलाय, विच इज इंटरनल मोमेंट. अँड आय हॅव टू फाइंड आउट इंटरनल मोमेंट ऍट बी. आय ऑल्सो हॅव टू नो इंटरनल मोमेंट ऍट ए. आता काय आहे, आपल्याला इंटरनल मोमेंट ऍट ए 0 हे माहितीये. इंटरनल मोमेंट सी चा किती आहे तो माहितीये. सी चा शुड बी विथ मायनस साइन. आणि हा जो बी चा आहे, किंवा ह्याला आपण सी म्हणू, सॉरी बी म्हणू. बी इज अननोन. आता मी एबीसीच ठेवलंय, मी आता लेफ्ट अँड राईट नाही घेते. तर एल एक्स एल आधीच्या प्रमाणे म्हणजे लेफ्ट स्पॅन मध्ये हा एरिया आला पॅराबोलाचा एरिया. 6 into 4 is the area of this rectangle into 2/3. 16. फक्त कॅल्क्युलेशन चेक करा एकदा. सीजी आला लेफ्ट पासून हाफ स्पॅन वरती 2 meters वर. सिमिलरली ए आर ऑर्डिनेट आहे 8, बेस आहे 4, 2/3 ऑफ इट 64/3 आणि इथून सेंट्रॉइडल डिस्टन्स आलं 2 मीटर. ओके, नाउ आय हॅव रिटन डाऊन द इक्वेशन. MA internal MA 0 into 4. MB is unknown, so 2 times MB into left span, right span, add together. आता इथे मात्र I am going to substitute this moment because it is the internal moment. Internal moment is -8 plus 4. Sorry, into 4 because it was L. तर तो इथे मी लिहिलेला आहे. राईट हँड साइडला काय लिहिणार आहे? समेशन ऑफ A1 x1 अपॉन L1 प्लस A2 x2 अपॉन L2. सेम इथे केलेलं आहे. आता MB -5 येतं का हे व्हेरीफाय करा तुम्ही. आय रिक्वेस्ट यू टू चेक द आन्सर. हे इक्वेशन सॉल्व्ह करा. डू आय हॅव टू डू समथिंग? 6/4 इंटू हे इथे डिवायडेड बाय करायला लागणार आहे का? नाही, बरोबर आहे, तसंच ठेवलेलं आहे हे इक्वेशन. सो कॅन यू फाइंड आउट MB? इज दिस करेक्ट? चेक करा एकदा कॅल्क्युलेशन. आलं का? आलं का उत्तर? नो रिस्पॉन्स? मॅम करतोय कॅल्क्युलेट. करताय? ओके, फाईन. येस मॅम. 6 येते मॅम. 5 येत आहे ना? ओके. येस मॅम. आता पुढे काय करायचं आहे आपल्याला? MB झाल्यानंतर आपल्याला रिॲक्शन काढायचं आहे. हा MB आहे, हा इंटरनल मोमेंट आहे. त्यामुळे आय कॅन टेक द इंटरनल मोमेंट फ्रॉम लेफ्ट टू राईट ड्यू टू एक्सटर्नल फोर्सेस. दॅट हॅज टू बी सेम ॲज MB.
Similarly, I can take a section to the right and find out the moments due to right hand external forces and equate it to the same moment. आता मी लेफ्ट कडून जाते. MB is equal to -5 is equal to RA into distance 4. RA into distance 4. This is upward, so it is clockwise to the left, so positive. Then there is another force 3. Total force is 3 into 4. And centroidal distance is 4/2. So 3 into 4 square by 2. आता RA किती आली काढा. एकदा फक्त व्हेरीफाय करा आन्सर्स. आलं का? येस मॅम मॅम. हे आत्ताच एकदा रिपीट करा ना फक्त आता लास्ट सेंटेन्स तुम्ही काय म्हटले ते. हे का? हे का ह्याच्या आधीच? MBच? हा MB -5 आल्यानंतरच. ओके. आता इथे मी तुम्हाला घेऊनच दाखवते. हा आता आपण काय करायचंय, MB हा इंटरनल मोमेंट आला. इंटरनल मोमेंट आपण कसा काढतो? आपण सेक्शन घेतो, बरोबर? हो की नाही? सेक्शन घेतो. आता सेक्शन कुठे घेतो? जस्ट टू द लेफ्ट ऑफ बी. म्हणजे L तेवढीच आहे, 4 मीटरच आहे, बट जस्ट टू द लेफ्ट. आता तिथे घेतल्यानंतर मला एक्सटर्नल फोर्सेसमुळे मोमेंट असणार आहे, विच विल बी क्लॉकवाईज लाईक दिस. ओके, तुम्हाला दिसतंय ना? आता मी ती डायग्राम नाही काढत. इट इज क्लॉकवाईज. तर तो मी मोमेंट इथे लिहिला, RA into 4 minus 3 into 4 square by 2. कारण हा क्लॉकवाईज आला, हा अँटी क्लॉकवाईज आला. आणि इंटरनल मोमेंट इथे कसा आहे? -5 हॉगिंग आहे. म्हणून मी हे इक्वेशन सॉल्व्ह केलं RA साठी. आता परत इफ आय टेक दिस सेक्शन टू द राईट ऑफ बी, इथे घेतला जस्ट, तर हे जे एक्सटर्नल फोर्सेस आहेत ना, 4 किलोन्यूटन RC आणि 4 किलोन्यूटन पर मीटर, ह्याचा मोमेंटही तेवढाच येणार आहे, -5. तो कसा येणार आहे? RC मुळे पॉझिटिव्ह, 4 किलोन्यूटन निगेटिव्ह आणि UDL मुळे निगेटिव्ह. सो RC into 4 हे डिस्टन्स 4 आहे. UDL आहे 4 into म्हणजे W L²/2. 4 into L² is, एक मिनिट मी वर जाते. स्पॅन आहे 4, इथून डिस्टन्स 4 आहे, याचा CG आला 2 वरती. सो 4 into 4 into 2. 4 into 4 square by 2. आणि हा 4चा डिस्टन्स आहे 6. सो 4 into 6. मग इथे मी RC ला सॉल्व्ह केलं. ओके. म्हणून हा मला RC पण आला. आता RB पण मला फाइंड आउट करायचा आहे. हाऊ कॅन आय फाइंड आउट RB? समेशन ऑफ व्हर्टिकल फोर्सेस इक्वल टू 0. आता डाऊनवर्ड फोर्सेस किती आहेत? 3 into 4. आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्ही काही ठरवू शकता बरं का. आता मी जर का डाऊनवर्ड इथे फोर्सेस पॉझिटिव्ह म्हणून दिले, इफ यू वॉन्ट आय कॅन पुट इट द अदर वे राऊंड. इफ यू वॉन्ट द करेक्ट आन्सर, शुड आय पुट इट निगेटिव्ह? म्हणजे तुमचा गोंधळ नाही होणार. ओके, दिस इज निगेटिव्ह and this is positive. ओके, डाऊनवर्ड आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो. म्हणून डाऊनवर्ड काय फोर्स आहे? 3 into 4. A to B पासून झालेला फोर्स 3 into 4. B to C पासचा जो फोर्स आहे हा 4 into 4. आणि हा 4 किलोन्यूटन हा इथे लिहिलाय. ऑल दीज फोर्सेस आर ऍक्टिंग डाऊनवर्ड. सो व्हॉट डू वी एक्सपेक्ट ऍज अपवर्ड? अपवर्ड आला RA. आता म्हणून मी इथे हा प्लस करते आणि हा ही प्लस करते. ओके, तर आता हा डाऊनवर्ड मायनस अपवर्ड प्लस अपवर्ड प्लस. मग आता इथे ऍक्च्युअली काय आलं? तुम्हाला साईन काय आली? डाऊनवर्ड जास्त आहे. 4 त्रिक 12, 4 चौक 16, 16 4 20, 30 32. 32 मधून आपण हे वजा करणार आहोत. 32 उणे 12 4 16 17.5. 32 उणे 17.5. आय थिंक दिस इज राईट. बरोबर आहे. बरोबर आहे. मग आता ह्याची साईन ऑब्व्हियसली मायनस येणार आहे, कारण निगेटिव्ह जास्त आहे.
आता निगेटिव्हचा अर्थ काय? आरबी इज अपवर्ड. ओके, सो आय हॅव ड्रॉन दिस शिअर फोर्स डायग्राम ऑल्सो. आता हा अपवर्ड फोर्स आहे 4.75. इथून आय हॅव टू गो डाऊन बाय 4 × 3 12. आय हॅव टू गो डाऊन. सो 4.75 मायनस 12 किती झाले? 4 पॉइंट पाहिजे इथे. किती झाले? 4.75 मायनस 12 -7.25. minus 7.25. Now from this ordinate, from this point, I have to go up by RB. Upward आहे ना? अपवर्ड आहे. 14.5 नी वर जायचंय. सो किती राहिले मग इथे? 7.25 बरोबर. 0च्या वर 7.25. ओके, आता ह्या 7.25 पासून मला जायचंय डाऊनवर्ड बाय 4 चौक 16. सो 7.25 मायनस 16 किती झाले? -8.7. मायनस 8.75. आता मायनस 8.75 पासून मला आरसी इतकं वर जायचंय. आरसी किती आहे? 12.75. सो मायनस 8.75 प्लस आरसी 4 आले. प्लस आता 4 ला मी हॉरिझॉन्टल जाणार आणि देन आय हॅव टू गो डाऊन इक्वल टू 4. आय क्लोज द डायग्राम. आली? हो मॅम. हा, आता मी इथे काय केलं? ऍडिशनल मोमेंटला इंटरनल मोमेंट हा जो एम बी आहे हा इथे दाखवला मी. बी ला हा इंटरनल मोमेंट दाखवला. आय न्यू दिस वॉज ऑल्सो इंटरनल मोमेंट टू बिगिन विथ. हा इंटरनल होता ना एमसी जो आपण इथे वापरला. त्यामुळे हा इथे इंटरनल मोमेंट 0, इथे 5 मायनस साइन, इथे 8 मायनस साइन आणि इथे 0. तर ही इंटरनल मोमेंटची डायग्राम आहे. ही फ्री डायग्राम आहे, फ्री मोमेंट डायग्राम आहे. तर आता हे कॉम्पेन्सेट करायचंय. म्हणजे हा पॉझिटिव्ह हा राहणार आहे, फक्त हा एवढाच भाग राहणार आहे. पॉझिटिव्ह हे इथे जे राहणार आहे ते. सो व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन ड्रॉ अन एरो. हा एरो जो आहे ना हा ह्याच्यासाठी आहे. हे जे पॉझिटिव्ह मी म्हटलंय ना हे इथे आहे पॉझिटिव्ह. आता हे पॉझिटिव्ह जे आहे हे इथे आहे पॉझिटिव्ह. इन्सर्ट एरो. हा जो छोटासा भाग दिसतोय ना हा छोटासा भाग आहे, हा पॉझिटिव्ह आहे. ऑल द रेस्ट ऑफ इट इज निगेटिव्ह. हा कॉम्पेन्सेट झाला. हा जो आहे हा इथून एवढा जवळजवळ कॉम्पेन्सेट झाला आणि हा सगळा इथपर्यंत निगेटिव्ह झाला. तर आता ही जर का डायग्राम मी सरळ काढायची म्हटली तर कशी येणार आहे? तुम्ही काढून बघा आणि मला दाखवा उद्याला. ही डायग्राम ड्रॉ करा. मी उद्याला तुम्हाला ही ड्रॉ केलेली डायग्राम देईन. If I assume positive, zero at the bottom and then positive upwards. So, in other words, this line is your baseline. Okay. So this is the baseline. So this is the positive part. This is the baseline. So this is the negative part. This is the negative part. इथून पुन्हा हा पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि ह्या बेसलाईन वरून हा निगेटिव्ह पार्ट आहे आणि हा परत निगेटिव्ह पार्ट आहे. ओके, एनी डाऊट हिअर? नो मॅम. नाहीये. नो मॅम. बर, आता एक होमवर्क तुम्ही करून बघा. कालचाच जो प्रॉब्लेम आहे ना, कालचा प्रॉब्लेम केला का सिंकिंगचा? हो मॅम. सबमिट केलाय? तुम्ही टाकलं नाही गुगल क्लासरूम वर? मी टाकला, वोल्फ वरती टाकला असेल, कुठेतरी टाकलाय मी. नाही, दाखवलं पोस्ट होतं. कुठं प्रॉब्लेम करायचं आहे, ते? अपलोड करायला जागा नाहीये. हा मॅम, Okay. टाकल्या नाहीये तुम्ही ते, असाइनमेंट नाही येते तिकडे. नाही, मी टाकला आहे. एनिवे काही हरकत नाही, तुम्ही हा करा. आता करा वाटलं तर. आता 2 दिवस आहेत ना, तर तेव्हा करा. हे डेल्टा बी तुम्हाला सांगितलं मी. आता कुठं दाखवू तुम्हाला? मी दाखवते तुम्हाला, शेअर करते पहिलं. 1 सेकंद. नाही झालं तर मग तुम्हाला मी परत अपलोड करीन. 1 मिनिट. Just a minute.
नाही मला सापडते आता ती पटकन. हा, S1 दिसतंय का रे स्क्रीन आता? हो मॅम. हा प्रॉब्लेम दिला होता. पोस्ट कुठं करायचंय? मॅम प्रॉब्लेम दिसतो आम्हाला, पण आम्ही अपलोड कुठे करायचं ते नाही दिलं तुम्ही अजून. अपलोड करा ना गुगल वरतीच करा. गुगल कुठं पण? कन्व्हिनियंट असेल तर गुगल वर करा. काय तुम्ही असाइनमेंट नाही दिलाय तसं नाही, पण मागच्या तुम्ही assignment ला assignment म्हणून दिलंच नाही अपलोड करायसाठी. अच्छा, जागा नाही मिळते का तुम्हाला? ओके ओके. पण मी गुगल वरती टाकलं असं वाटतंय मला. गुगल वरही टाकलं आणि इकडे मी बघते, नाही तर मी VOLP वर टाकते. टाकले मॅम. हा काय? VOLP वर टाकले. बर, इकडे टाकलं नाहीये का? बर, मग मी नाही, असं मॅम. करते, गुगल मध्ये ह्याच्याशिवाय अजून एक असाच प्रॉब्लेम देते. हा सिंकिंग सपोर्ट आहे आणि आत्ताचा 3 मोमेंट साठी एक प्रॉब्लेम देते. तो गुगलवर टाकते. तुम्ही गुगल वरती ते 2 प्रॉब्लेम करा 3 मोमेंटनी. ठीक आहे, आलं का लक्षात? ओके मॅम. मी हो तो मॅम. अपलोड करीन. बरं, अजून काही डाऊट्स आहेत का? डाऊट्स आहेत का काही? नाही मॅम. बर, मग आपण बंद करूयात क्लासरूम. येस मॅम. येस मॅम. हो मॅम. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. थँक्यू, बाय मॅम. बाय बाय. थँक्यू मॅम. आणि सोमवारी 11:30लाच घ्यायचं का किती Bye, वाजता bye. घ्यायचं? उद्या सोमवारी 2 आहेत आपल्याला. हॅलो 11:30 हॅलो, 10 नंतर घ्या मॅम. 10. ब्रेक द्या मॅम मध्ये फक्त. नाही 11:30ला आहे 10 आणि ते मग 12. 1:30ला आहे. एकत्र घ्यायचं का सेपरेट? दोन मॅम जेवण केलं एकत्र घ्या. 11:30 ते 12:30 आणि परत एकत्र 1 घ्या, ते एकत्र. 2:30. 10 ते 12. तुम्ही मला व्हॉट्सअप वरती एकाने कोणीतरी टाका, सगळ्यांनी डिस्कस करून किती वाजता घ्यायचं. ठीक आहे, येस मॅम. ओके, हो मॅम. चलो, थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस वीकेंड. बाय मॅम. बाय. बाय मॅम.